नमस्कार उद्योजक मित्रांनो. आज आपण अतिशय महत्त्वाच्या गोष्टीवरती बोलणार आहोत. ती गोष्ट म्हणजे ऑफिसला पोहोचायचं कधी. आता तुम्ही म्हणाल सर यात काय विशेष? सांगतो. तुम्ही कधी रेल्वेचं इंजिन बघितलंय? ते कुठं असतं? सगळ्यात पुढं रेल्वेच्या, राईट? त्याला डबे मागं जोडलेले असतात. तीच अवस्था तुमच्या कंपनीमध्ये तुमच्या बरोबर घडते. तुम्ही ज्या स्पीडनं पळाल ना तेवढेच तुमच्या स्पीडनं तुमच्या बरोबर असणारे तुमचे कर्मचारी, तुमच्या बरोबर असणारे तुमचे कलिग्स हे त्याच लेवलनं पळतील. मग तुम्ही कधी पळलं पाहिजे? तर सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्ही ऑफिसला किती वाजता पोहोचता हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. माझ्या मते किंवा मी माझ्या सगळ्या जे माझ्याकडे पर्सनल ट्रेनिंगला येतात त्या सगळ्या जणांना मी सांगतो की बाबांनो, कमीत कमी सकाळी 7 वाजता ऑफिसला पोहोचा. आता तुमच्यापैकी अनेकांना प्रश्न पडेल की 7 वाजता पोहोचून करायचं काय? सांगतो. सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्हाला 7ला ऑफिसला पोहोचण्यासाठी तुम्हाला लवकर उठावं लागेल. येस और नो? सो लवकरात लवकर उठायला सुरुवात करा. लवकरात लवकर तुम्ही जेव्हा जागं व्हाल, लवकरात लवकर जेव्हा तुम्ही तुमची सगळी कामं आवराल, त्यानंतर काय होईल की तुम्ही सगळ्यात लवकर ऑफिसला पोहोचाल. जेवढ्या लवकर तुम्ही ऑफिसला पोहोचाल तेवढा लवकर तुम्हाला प्रोडक्टिव्ह टाइम हा तुम्हाला मिळणार आहे तुमचं सगळं प्लॅनिंग करण्यासाठी. कारण ऑफिसमध्ये कोणी आलेलं नाहीये, कुठलाही कर्मचारी किंवा तुमचे कलिग्स तुमच्या ऑफिसमध्ये पोहोचलेले नाहीयेत, तर तुम्हाला एक थोडासा रिकामा वेळ, शांत डोकं, कुठल्याही कामाची गडबड नाही, असं काम तुम्हाला करता येणार आहे. कारण दिवसभर मी बघणारे जवळजवळ 70 ते 80% उद्योजक हे फायर फायटिंग करत असतात. सो तुम्ही लवकर झोपा. आता लवकर झोपणं हे सगळ्यात जास्त अवघड आहे. त्यामुळे तुम्ही फक्त लवकर जर जागे झालात आणि ऑफिसला जायला सुरुवात केलीत तर ऑटोमॅटिकली दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तुम्हाला लवकर झोप पण यायला लागेल. यानंतर तुम्हाला करायचंय काय? तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की सकाळी एक काम तुम्हाला करणं गरजेचं आहे. ते काम म्हणजे सकाळी ऑफिसला पोहोचल्या तुम्ही तुमची टू डी लिस्ट बनवा. तुमच्या कर्मचाऱ्यांना कोणती कोणती कामं वाटून द्यायची याची लिस्ट तयार करा आणि जसे कर्मचारी तुमच्याकडं तुमच्या ऑफिसमध्ये पोहोचतील प्रत्येकाला पटपट पटपट ती कामं डेलिगेट करून टाका. तुमचं सगळं ऑफिसचं काम हे 1 वाजायच्या आधी हे झालं पाहिजे. मग तुमच्याकडे साधारणपणे 4-5 वाजेपर्यंतचा वेळ शिल्लक राहतो. हा वेळ तुम्ही काय करू शकता तर तुमच्या बाहेरच्या मीटिंग करायला सुरुवात करा. अनेकांना सवय असते की दिवसभर ऑफिसमध्ये बसून राहायचं, तर हे न करता तुम्ही काय केलं पाहिजे तर तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही पोहोचा. कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टी ज्या तुम्ही सकाळी प्लॅन केलेल्या आहात या सगळ्या गोष्टी तुम्हाला बाहेर पडल्यानंतर एक नंतर तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला लोकांच्या ऑफिसमध्ये पोहोचावं लागेल. लोकांकडे जाऊन तुम्हाला व्हिजिट करावे लागतील आणि जितक्या लोकांना तुम्ही भेटायला सुरुवात कराल तुमच्या ज्ञानामध्ये खूप भर पडेल. मग साधारणपणे 5 ते 6 हा एक वेळ तुम्ही तुमच्यासाठी राखीव ठेवा. त्याला मी म्हणतो की नो स्क्रीन टाइम. म्हणजे काय? कुठल्याही प्रकारची स्क्रीन यावेळी तुम्ही बघितली नाही पाहिजे. मग तुमचा मोबाईल असेल, तुमचा लॅपटॉप असेल, तुमचा टॅब असेल, सगळं बाजूला ठेवा. एक कागद आणि पेन घ्या आणि तुम्ही चेक करा की तुमची कोणती कोणती कामं झालेली आहेत, कोणती कोणती कामं तुम्हाला अजून करावी लागतील, कोणत्या गोष्टीवरती तुम्हाला फोकस करावं लागेल, हे सगळं तुम्ही करून घ्या. हे जेव्हा तुम्ही करायला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की तुमचा जो दिवस आहे तो खूप सुंदर जायला सुरुवात झालेली आहे. जितक्या लवकर तुम्हाला उठता येईल तितक्या लवकर तुम्हाला उठावं लागेल, तुम्हाला काम सुरू करावं लागेल. जेवढं इंजिन तुम्ही फास्ट लवकर पळवायला सुरू कराल तेवढाच तुमचा व्यवसाय जो आहे तो तितकाच फास्ट पळायला सुरुवात होईल. लक्षात ठेवा, हीच एक मेजर की आहे तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला काही ना काहीतरी चांगलं करण्याची किंवा तुम्हाला स्फूर्ती आणण्याची. जितकं लवकर तुम्ही ऑफिसला पोहोचाल, बिलीव्ह मी, तेवढा लवकर तुमचा बिझनेस मोठा होईल. सो मंडळी, असेच विषय घेऊन आपण लवकरात लवकर भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.